नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करूया सगळ्यांना आवडणारा उपवासाचा एक पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा। साबुदाणा वड्याची रेसिपी आज आपण करणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। खूप छान असे साबुदाण्याचे वडे झाले होते। साबुदाणा वड्यासोबतच मी त्यासोबत लागणारी चटणीची रेसिपीसुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। वड्यासाठी बघा, मी सगळ्यात पहिले आता बटाटे उकडायला ठेवून देणार आहे आणि जोपर्यंत आपले हे बटाटे उकडतात तोपर्यंत मी चटणी करून घेते। चटणीसाठी बघा, मी इकडे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले, भाजलेले शेंगदाणे घेतलेले आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, याप्रमाणे असं हे बारीक करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दही। मी इथे आंबट दही घेतलेलं आहे। आंबट दह्यामुळे खूप छान अशी आपली चटणी लागते, चटपटी तशी ही चटणी होते। मग 1 वाटी दही घेतलेलं आहे मी, छोटी 1 वाटी, आणि त्याच वाटीने आता 1 वाटीभर पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण थोडी आपल्याला पातळ अशी चटणी करायची, त्यामुळे अगदी 1 वाटीभर मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते। बघा, ह्याप्रमाणे आपली चटणी तयार आहे। बघा, उपवासाच्या कुठल्याही पदार्थासोबत आपण ही चटणी खाऊ शकतो, जसं की इडलीसोबत, आप्प्यांसोबत, कशासोबत पण ही चटणी आपण खाऊ शकतो। जे उपवासाला जिरे खातात त्यांनी वरून याला जिऱ्याचा तडका दिला तरी चालेल। आम्ही उपवासाला जिरे खात नाही, त्यामुळे मी ही चटणी अशीच ठेवलेली आहे। इकडे बघा, चटणी होईपर्यंत आपले बटाटे पण शिजलेले आहे। मी साबुदाणा घेतलेला आहे भिजलेला, त्यानंतर दाण्याचा कूट करून घेतलेला आहे आणि मिरची आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे। आता हे सगळे बटाटे मी किसणीने बारीक करून घेते, तुम्ही हाताने पण मॅश करून घेऊ शकता। बघा, आता सगळे बटाटे माझे किसून झालेले आहेत इथे, आणि यामध्ये आता टाकून घ्यायचा आहे साबुदाणा। हा साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे। जसं आपण साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणा भिजवून घेतो त्याचप्रमाणे साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। यामध्ये आता हे अद्रक आणि मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे, त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। साबुदाणा मी एकदम पूर्ण घातलेला नाही आहे, थोडा थोडा करून मी घालणार आहे। इथे दाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे, सगळा वापरणार आहे मी साबुदाणा, पण थोडा थोडा करून घातलेला आहे, म्हणजे ते पीठ मळायला सोपं जाईल। आता हे सगळं एकत्रित करून याचा गोळा करून घ्यायचा आहे। अगदी मोकळी मोकळी साबुदाणा खिचडी कशी करायची याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा। त्याचबरोबर उपवासाला लागणाऱ्या लाडूंची पण रेसिपी टाकलेली आहे, त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा। हे बघा, आता एकत्रित असा हा गोळा तयार झालेला आहे। आता यामध्ये अजून बाकीचा राहिलेला साबुदाणा टाकून घेणार आहे मी। एकदमच टाकून घेतला तरी चालतो, पण असा थोडा थोडा टाकून मळायला सोपं जातं। नवरात्री सुरू झाली पण, आणि 5 दिवस देवीची निघून पण गेलेत, खूप पटपट दिवस जात आहेत। बघा, इथे हा गोळा तयार झालेला आहे आणि आता इथे उरलेला जो बाकीचा साबुदाणा होता तो सगळा मी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे, आणि आता हे सगळं व्यवस्थित एकत्रित असं याचा गोळा करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे पूर्ण असा हा गोळा तयार झालेला आहे। आता हे थोडं हाताला चिटकतं, त्यामुळे थोडंसं याला तेल लावून घेणार आहे मी। आता ताटाला पण तेल लावून घेतलेलं आहे आणि पिठाला पण तेल लावून घेणार आहे, हाताला पण तेल लावून घ्यायचं आहे। हे पीठ हाताला चिटकतं थोडं, त्यामुळे असं तेल लावून घेतलं की मग ते हाताला चिटकणार नाही। व्यवस्थित असा आपला गोळा तयार झालेला आहे। साबुदाणा वड्यासाठी लागणारं पीठ आपलं तयार आहे। आता हाताला तेल लावून घ्यायचं आणि याचे वडे करून घ्यायचे आहेत। वडे खूप जाड करायचे नाही, कारण खूप जाड जर वडे झाले तर ते आतून कच्चे राहतात। हातात एक गोळा घेऊन त्याला असं शेप देऊन घ्यायचं आहे। बघा, हातावर त्याला असं थोडं थापून घ्यायचं आहे, खूप जाड असा ठेवायचा नाही आहे। या प्रकारेच आता हे सगळे वडे मी करून घेणार आहे। आज तब्येत पण जरा बरी नाही आहे, सर्दी झालेली आहे, त्यामुळे आवाज पण बदललेला वाटत असेल तुम्हाला। बाहेर सारखा पाऊस सुरू आहे आणि पावसात एकदा भिजलं गेलं, त्यामुळे सर्दी झालेली आहे। बघा, ह्याप्रमाणे आता हे मी सगळे साबुदाण्याचे वडे करून घेणार आहे। हे बघा, इथे पूर्ण पिठाचे एवढे वडे करून झालेले आहेत माझे, सगळे वडे तयार आहेत। आता हे वडे तळून घ्यायचे आहेत।
त्यासाठी मी इकडे तेल ठेवलेलं आहे तापायला. आता हे वडे तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आहेत. एकाच वेळेला खूप वडे सोडायचे नाही आहे, जेवढे तेलामध्ये मावतील तेवढेच वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. हे बघा, आता याप्रमाणे आपण उलटपुलट करून हे वडे दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस असे तळून घेणार आहे. चवीला तर खूप छान लागतातच, एकदम कुरकुरीत असे साबुदाणा वडे होतात आणि कोणताही उपास असो, कोणत्याही उपासाला हे साबुदाणा वडा चालतात. कारण भगर अशी आहे की ती बऱ्याचशा उपासांना चालत नाही. जसं चतुर्थी, सोमवार, महाशिवरात्र अशा बऱ्याचशा उपासांना भगरही चालत नाही, पण साबुदाणा सगळ्या उपासांना चालतो. त्यामुळे आपण हा साबुदाण्याचा वडा कुठल्याही उपासाला करून खाऊ शकतो. हे बघा, इथे आता छान असे वडे तळून झालेले आहेत आणि हे वडे मी काढून घेते. आता छान असा कलर आलेला आहे वड्यांना. ब्राऊन होईपर्यंत छान कुरकुरीत असे वडे तळून घ्यायचे. बघा, इथे आता हे सगळे वडे मी काढून घेतले आणि ह्याचप्रमाणे आता बाकीचे वडे पण तळून घ्यायचे आहेत. तर ह्याचप्रमाणे सगळे वडे मी तळून घेते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील माझे तर व्हिडिओला लाईक न विसरता करत जा. त्याचबरोबर जर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा या चॅनलवर आज तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब न विसरता करून घ्या. लगेच कमेंट करा, शेअर करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये नक्की कळवत जा. इथे कुरकुरीत असे साबुदाणा वडे तयार आहेत बघा आपले. त्याचसोबत मिरच्या पण तळून घेतलेल्या आहे आणि ही उपासाची चटणी, त्याची पण रेसिपी दाखवलेली आहे. खूप चटपटीत अशी चटणी होते. व्हिडिओ बघत इथपर्यंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.